मिकी घई सध्या आपल्यासोबत आहेत स्वारगेट बस स्थानकातून। मिकी, जो प्रकार घडलाय तो अत्यंत धक्कादायक आहे, पण या प्रकारानंतर तरी स्वारगेट बस स्थानकामध्ये काही बदल झालेत की परिस्थिती जैसे थेच आहे? प्रज्ञा, सर्वात पहिले तर आपण बस जिथं उभी होती तो स्पॉट दाखवतोय। इथंच ती बस कालपर्यंत उभी होती। आता पोलिसांनी ती बस इथून काढून दुसरीकडे हलवलेली आहे, कारण आपण बघतोय कालपासून ज्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन होत होती, या घटनेचा निषेध होत होतं। काही लोक ती बस देखील फोडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे पोलिसांनी ज्या बसमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली होती, दुर्दैवी घटना घडलेली होती, ती बस इथून काढलेली आहे, दुसरीकडे हलवलेली आहे। पोलिसांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ही बस कुठं हलवण्यात आलेली आहे हे देखील आता पोलीस सांगत नाहीत, कारण पोलिसांना खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे। थेट मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री असतील, यांनी देखील आदेश दिलेले आहेत की हा संपूर्ण खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालावा आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करावी। जसं सांगतोय आपण, कालपासून पोलिसांची जवळपास 8 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेली आहे। शिरूरमध्ये दत्तात्रय जो आरोपी आहे त्याच्या घरामध्ये देखील आहे। कालपर्यंत त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्याकडे विचारपूस सुरू होती। मात्र हा आरोपी स्मार्ट आहे, अतिशय स्मार्ट आहे। त्याला जेव्हा कळालेलं आहे की आपल्याला पोलीस अटक करू शकतात, त्यामुळं तो घरी न जाता दुसरीकडे निघून गेलेला आहे। एवढंच काय तर त्याच्याकडे मोबाईल देखील नाही, असं देखील या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं पोलिसांना त्याला पकडण्यासाठी, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। या बसमध्ये कालपर्यंत जर आपण बघितलं तर पोलिसांनी इथं पूर्ण पाहिल्यानंतर त्याचा एक बूट जे शूज आहे त्याच्या पायातला ते देखील इथं पोलिसांना आढळून आलेला आहे। परंतु आतापर्यंत देखील पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। जवळपास 8 टीम आहेत, मात्र आतापर्यंत 48 तास उलटून गेलेले आहेत, मात्र आतापर्यंत आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचता आलेलं नाही। पोलिसांवर प्रचंड प्रेशर आहे। ज्या पद्धतीने स्वारगेट शहराच्या मध्यवर्ती भागात अशी घटना घडते। मी या स्वारगेट एसटी स्टँडची आत्ताची परिस्थिती दाखवतो। जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा फक्त पोलीसच या ठिकाणी आहेत। काल या एसटी स्टँडमधील जे सिक्युरिटी होते त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, परंतु आपण आत्ता बघितलं तर फक्त लोक आहेत बसलेली आणि हे सगळे बसेस इथं उभे आहेत। त्याचबरोबर आपल्याला इथं दाखवायला हवं की CCTV कॅमेरा, खरं तर CCTV कॅमेरा जे इथं बस स्थानकात चांगले हवेत, ते कशा पद्धतीत, कशा अवस्थेत आहेत ते देखील आपण इथं बघू शकतो। अक्षरशः तुटलेल्या अवस्थेत आहेत, पोल देखील पूर्णपणे वाकडा झालेला आहे आणि इतर कुठेही CCTV कॅमेराज देखील दिसत नाही, अशी परिस्थिती या बस स्थानकाची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचा अपडेट, फक्त ही बस, ज्या बसमध्ये ही घटना घडलेली होती, दुर्दैवी घटना, ती बस इथून पोलिसांनी हटवलेली आहे। कुठं नेली आहे ते पोलीस अजून देखील सांगायला तयार नाहीत आणि दुसरीकडे आतापर्यंत पोलिसांना या आरोपीपर्यंत देखील पोहोचता आलेलं नाही। हा आरोपी अजून देखील फरार आहे। पोलिसांची 8 पथकं रवाना आहेत, क्राईम ब्रांचची टीम यामध्ये सहभागी झालेली आहे, ते देखील या ठिकाणी पॅरलली तपास करतायत। मात्र आतापर्यंत आरोपी पोलिसांना सापडलेला नाही, त्यामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। हक्काच्या अंतरावर असलेलं पोलीस स्टेशन असून देखील अशी घटना घडते आणि दुसरीकडे पोलिसांना आतापर्यंत आरोपी सापडलेला नाही। प्रज्ञा, मिकी, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।